लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 10:56 जमा झालेला आहे। सकाळी मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत। सरसकट वाटप सर्व लाडक्या बहिणींना होणार आहे। तुम्हाला मी इथं बघा मेसेज सुद्धा दाखवतो आहे। 10:56 क्रेडिटेड 1,500 रुपये 13 मार्च 2025। लाडकी बहीण मार्च 25 अवेलेबल बॅलन्स हा मी लपवलेला आहे। काय कारण आपण काही गोष्टी दाखवू शकत नाही। आपल्या एका लाडक्या बहिणीचा हा स्क्रीनशॉट आहे। लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्याला तिथं मेसेज सुद्धा केलेले आहेत, कमेंट सुद्धा केलेले आहेत की पैसे यायला सुरुवात झालेली आहे। सोबतच लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आज सरसकट वाटप होणार आहे। कुठलीही लाडकी बहीण वगळण्यात येणार नाही। तर आपण सगळे डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सोबत आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा ट्विट करून सांगितलेलं आहे, पोस्ट करून सांगितलेलं आहे की कुणीही टेन्शन घेऊ नका। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो 3,000 रुपयांचा हप्ता आहे तो वाटप सुरू आहे। युद्ध पातळीवरती काम सुरू आहे आणि यासाठी त्यांनी हे सुद्धा बघितलेलं आहे। आपण आता ह्याच्यामध्ये बघणार आहोत आदित्य तटकरे मॅडम काय म्हणाल्या आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगणार तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पैसे येणार आहेत। जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या पहा मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मार्च महिन्याचा हप्ता हा वाटप सुरू झालेला आहे। याच्यामध्ये सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना आता होळीच्या सणानिमित्त साडी वाटप सुद्धा होणार आहे। तर ही साडी जी आहे ते कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोणते 2 कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता येणार आहे। सोबतच एप्रिलचा महिन्याचा सुद्धा हप्ता तुम्हाला येऊ शकतो। कारण जर तुम्हाला आता हे 2 कागदपत्र काढून ठेवले नाहीत तर तुम्हाला एप्रिलचा महिना सुद्धा तुम्हाला येणार नाही। जर तुम्ही सगळं व्यवस्थित करून ठेवलं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मी तुम्हाला परत एकदा मेसेज दाखवताय। मेसेज तुम्ही व्यवस्थित पहा। बघा, ICICI बँकेमध्ये हे पैसे आलेले आहेत 1500 रुपये। आज 13 मार्च आहे। सकाळी 10:56 हा मेसेज आलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती कुठलीही खोटी माहिती आपण देत नाही। प्रत्यक्ष हा स्क्रीनशॉट आपल्याला आलेला आहे। आपल्या एका लाडक्या बहिणींकडून आपल्याला हे स्क्रीनशॉट आपण मागून घेतलेला आहे कारण आपण त्यांचा फॉर्म भरून दिला होता। त्यांना सांगितलं जसं तुम्हाला मेसेज येतील तसं मला प्लीज तुम्ही स्क्रीनशॉट द्या, कारण आपण कमेंट्सद्वारे स्क्रीनशॉट हे घेऊ शकत नाही, त्यामुळं तिथं दाखवू शकत नाही। बघा, आज सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे सरसकट सर्व लाडक्या बहिणी पात्र केलेल्या आहेत। बघा, मार्च महिन्यासाठी सर्व लाडक्या बहिणी पात्र केलेल्या आहेत। सोबतच सर्व जिल्ह्यांमध्ये आज वाटप होणार आहे। सर्व जिल्हे वाटप होणार आहे। सर्व बँकांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये एक आनंदाची बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना होळीनिमित्त अजून एक गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी सरकार इथं घेऊन येत आहे। ते आपण या डिटेल व्हिडिओमध्ये इथं पाहणार आहोत आणि तुम्हाला कोणती 2 कागदपत्र तयार करायची आहेत जेणेकरून तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यामध्ये 21 रुपये जे मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडथळा येणार नाही। यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला सुद्धा हप्ता मिळाला पाहिजे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। बघा, ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे की मला अजूनही हप्ता आलेला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे, कारण स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी आत्ताच मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींना सरसकट वाटप आज सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे। एकही लाडकी बहीण इतर राहणार नाही, कारण होळीच्या सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात ही झालेली आहे। तुम्हाला मी प्रत्यक्षात मेसेज सुद्धा दाखवलेला आहे। 10:56 भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। याचा दुसरा टप्पा जो आहे आज तुम्हाला 2 वाजता पाहायला मिळणार आहे। 2 वाजता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ट्रान्झॅक्शन सुरू होणार आहेत। तर ज्या लाडक्या बहिणींना 11 वाजता मेसेज आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना 2 वाजता मेसेज हा त्यांच्या मोबाईलवरती आपल्या सर्व लाडक्या बहिणींना पाहायला मिळणार आहे। तर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज हा येणार आहे, कुणीही टेन्शन घेऊ नका। 2 वाजता येतील, नाहीतर तिसरा टप्पा जो आहे तो तिसरा टप्पा आपल्याला 4 वाजता पाहायला मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना साडी ही गिफ्ट म्हणून मिळणार आहे। त्यासाठी लाडक्या बहिणी खूप खुश आहेत। आज 3 टप्प्यांमध्ये हे जे वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। राहिलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार, परंतु आता आणखीन एक कोणतं गिफ्ट देणार आहे सरकार, तर ते गिफ्ट म्हणजे घरकुल आहे। बघा, 1500 रुपये तर दिलेच, परंतु लाडक्या बहिणींना होळीनिमित्त घरकुल योजना सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल
तर लाडक्या बहिणींनो कृपया करून पटकन अर्ज करा. तुम्ही म्हणाल आता अर्ज कुठे करायचा आहे, तुम्हाला मी सांगतोय. बघू शकताय लाडक्या बहिणींना 2 टप्प्यात 3,000 रुपये मिळणार. मंत्री अदिती तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा आहे. 2 टप्प्यात हे पैसे वाटप सुरू झालेलं आहे. 12 मार्च पासून हे पुढं आज 13 मार्च उद्या 14 मार्च पर्यंत सुद्धा हे वाटप होणार आहे. तर बघा घरकुल योजनेसाठी तुम्हाला 2 कामं करायची आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आधी पात्रता चेक करावी लागेल. तुम्ही खरंच पात्र आहात का नाही, नाहीतर पात्र नसेल तर पैसे तुम्हाला घरकुल योजना नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला घरीच कळणार आहे तुम्ही पात्र आहे की नाही. तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र आहात. यासाठी कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही, अशी माहिती आपल्याला मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा आत्ताच आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जी काही घरकुल योजनेची रक्कम आहे ती वाढवलेली आहे 2 लाख रुपयापर्यंत ही जी केलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण 1,10,000वरून ती 2 लाखापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा हा या योजनेअंतर्गत मिळणार आहे. तर तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचं जे काही ग्रामपंचायत आहे तिथं जाऊन हा फॉर्म भरावा लागणार आहे. पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल कुठं पैसे आलेत, कुठे योजना सुरू आहेत हे सांगा. बघा हे जिल्ह्यांची नावं जर मी तुम्हाला सांगितलं तर ते जिल्हे असे आहेत: पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, नाशिक. जवळपास आपल्या राज्यातले जेवढे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे ही योजना लागू केलेली आहे आणि पैसेसुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये आज वाटप पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. बँकेमध्ये आपल्याला तुफान गर्दी पाहायला मिळत आहे, कारण लाडक्या बहिणींनी होळीनिमित्त शॉपिंग करण्यासाठी त्यांना जे काही पैसे आहेत ते आपले पैसे काढायला सुरुवात आहे. आणि काही लाडक्या बहिणी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करत आहेत. पैसे आता तुम्ही जर बघितलं तर जवळपास आपल्याला 13 ते 14,000 आता आलेले आहेत 9 हप्त्यांचे जवळपास. तर ज्या लाडक्या बहिणींनी पैसे साचून काही लाडक्या बहिणींनी तो व्यवसाय सुद्धा सुरू केलेला आहे. तर तुम्ही काय केलं आहे काय तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मिळाला असेल तर हप्ता किती रुपये मिळाले, दोन्ही हप्ते मिळाले का हे लिहा. 1 हप्ता मिळाला असेल तर 1 लिहा, 2 मिळाले असेल 2 लिहा. तुम्हाला इतर कुठले प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचा. आता तुम्हाला मी सांगणार की 2 कागदपत्र कोणती जेणेकरून तुम्हाला एप्रिलचा महिन्याचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं उत्पन्नाचा दाखला एकदा काढून ठेवा, कारण मार्च महिना इथं संपल्यानंतर नवीन वर्ष तुम्हाला आर्थिक वर्ष चालू होतं त्यावेळेस तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे, कारण अर्ज पडताळणी ही पुन्हा एकदा सुरू होणार आहे एप्रिलसाठी. तर ते एप्रिलच्या अर्ज पडताळणीसाठी तुम्हाला तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, म्हणजे कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अर्ज पडताळणीमध्ये अडथळा देखील येणार नाही. पहिलं डॉक्युमेंट तुम्हाला समजलं असेल. दुसरं डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड. आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या बँकेतली माहिती समान करून घ्या जर केलं नसेल तर. दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर जो अपडेट आहे तोच द्या, म्हणजे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेशन कार्डची EKYC करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे बघा, रेशन कार्डची EKYCच केलेली नाही. त्यामुळे त्यांना झालं आहे असं की आता त्यांना पैसे येतील, परंतु एप्रिलचा महिना कदाचित त्यांना येणार नाही. ज्यावेळेस अर्ज पडताळणी होईल आणि तुमचं नाव जर त्या रेशन कार्डमध्ये त्यांना ऑनलाईन जर दिसलं नाही तर मात्र तुमचं याच्यातून नाव बाद केलं जाईल आणि तुम्हाला मेसेजसुद्धा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला पुढचे जे हप्ते आहेत ते बंद होतील. आणि जर होऊ नये असं वाटत असेल तर हे 3 कामं करून घ्या, कारण तुम्ही आपले सबस्क्राईब आहात, आपली फॅमिली आहात, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस योग्य तेच मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पटापट कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण थोड्याच वेळात तुम्हाला पुन्हा एकदा गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना होळीनिमित्त सिलेंडर वाटपसुद्धा होणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आपण आता दिलेली आहे. सोबतच पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे वाटप जमा झालेले आहेत. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा सर्व बँकांमध्ये आज वाटप झालेलं आहे. हो, सर्व बँका आता पात्र केलेल्या आहेत. कुठलीही बँक याच्यातून वगळण्यात आलेली नाही. सरसकट सर्व बँकांना इथं आदेश दिलेले आहेत की कुठल्याही लाडक्या बहिणींचे पैसे ठेवू नका. आज सर्व लाडक्या बहिणींना वाटप करा आणि कुणाचेही पैसे बॅलन्समधून कापू नका असे सुद्धा आदेश दिलेले आहेत. रेशन कार्ड धारकांना जे पिवळा आणि केशरी आहे त्यांना साडीसुद्धा मिळणार आहे. तुमच्या रेशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही ती साडीसुद्धा घेऊ शकताय आणि त्याच्यामध्ये तुमची जी काही आनंदाचा शिधा आहे तो सुद्धा तुम्हाला शिधा तिथूनच घेऊ शकताय. आता काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कारण आपण प्रत्येक गोष्ट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती आपण देत असतो. पूर्ण पुराव्यासहित माहिती आपण देत असतो आणि योग्य आणि खरी माहितीच आपण पुरवण्याचा नेहमी एक खरा प्रयत्न करत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओवरती कमेंट्स करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. काही प्रश्न असतील तर अजून विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.